बीडचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी आज देशमुख कुटुंबियाची भेट घेतली आणि ते भेटीनंतर आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेब, खरं तर आज पीडित देशमुख कुटुंबियाची तुम्ही भेट घेतली, नेमकं काय? देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी मी मुद्दामून आलेलो आहे। मी याच्या अगोदरही PM रिपोर्ट हँडओव्हर केल्यानंतर एकदा भेटून गेलेलो होतो। मधल्या 10 दिवसामध्ये मी भारतात नव्हतो, त्यामुळं त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्या अनुषंगानं मला त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं, म्हणून मी त्यांना भेटायला आलेलो आहे। संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम तुम्ही केलं होतं, मात्र त्यावर अंजली दमन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आता हे न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत, त्याच्यावर जास्त बोलणं ह्या वेळेला मला नाही वाटत उचित होईल। त्याचे ट्रायल होणार असतात, साक्षीपुरावे होणार असतात, त्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येतील। त्याच्यामुळे ह्याला न्यायप्रविष्ट होणाऱ्या मॅटरला किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टीत आत्ता बोलणं मला उचित वाटत नाही। ज्यावेळेस पोस्टमॉर्टम त्याच्या अंगावर जखमा किती होत्या, रक्त किती साचलं होतं, नेमकं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यातला एक प्रमुख साक्षीदार पण होऊ शकतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आत्ता मी बोलणं उचित वाटत नाही मला। तुमची राजकीय नेत्याची जवळीक आहे असाही तुमच्यावर आरोप होतोय। मला त्या आरोपाच्या अनुषंगानं काहीही सध्या परिस्थितीत बोलायचं नाही। ज्यावेळेस मला योग्य वेळ येईल, मला हे सगळ्या गोष्टी काय काय झाल्या माझ्या 10 दिवसाच्या रजेच्या कालावधीमध्ये, त्या गोष्टीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी त्याच्यावर बोलायचं का नाही, कारण मी शासकीय सेवेत आहे आणि एक जबाबदार अधिकारी आणि ह्या प्रकरणामधला एक जबाबदार विटनेस पण मी होऊ शकतो। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला जबाबदारीनंच करावं लागणार आहेत। त्याच्यामुळे मी असं मीडियासमोर व्यक्त होणं मला या क्षणाला तरी योग्य वाटत नाही। तुमच्याकडे एवढी संपत्ती कशी, असंही सवाल जो आहे तो अंजली दमन यांनी केला। तेच म्हणतो ना, मला हे जे माझ्यावर झालेले आरोप आहेत त्याच्यावर मी योग्य वेळी योग्य अशी माझं निवेदन करेन, तोपर्यंत मला याच्यावर व्यक्त व्हायचं नाही। पियुष इन हॉटेल तुमचंच आहे का, नेमकं काय? मला वाटतं पियुष इन हॉटेल हे सगळ्यांना माहीत आहे बीड जिल्ह्यामध्ये कोणाचं आहे ते। तुम्ही एकाच ठिकाणी मागच्या म्हणजे अनेक वर्षापासून बीडमध्ये आहेत, नेमकं किती वर्ष झाली तुम्ही बीडमध्ये? मी जन्मल्यापासून आतापर्यंत बीडमध्येच आहे। 3 वर्षाचे सेवेमध्ये नाशिकचा विषय जर सोडला, माझा जन्मच बीड जिल्ह्यातला आहे। नाही, तुमची जी रुग्णसेवा आहे त्या याच्यामध्ये विचार, रुग्णसेवेमध्ये मी मॅक्झिमम पिरियड माझा बीड जिल्ह्यामध्येच गेलेला आहे। जे सगळे आरोप तुमच्यावर झालेले आहेत त्या आरोपानंतर आज तुम्ही पहिल्यांदा देशमुख कुटुंबियाची भेट घेतली, त्या भेटीमध्ये नेमकं महत्त्वाचं काही सांगण्यासारखं? नाही, मला ते मी देशमुख कुटुंबियांना गेली 25-30 वर्षापासून ओळखतो। आम्ही एकाच तालुक्यातले रहिवासी आहेत आणि त्यांना भेटणं मला योग्य याच्यासाठी वाटलं की माझ्या कर्तव्य, म्हणजे बाकीच्या गोष्टी सोडून द्या, मी त्याच्यावर काही विषय नाही, पण माझं जे कर्तव्य जे आहे आणि जे करणं आवश्यक आहे न्यायाच्या दृष्टीनं इम्पार्शियल राहून, त्या गोष्टी मी जे केल्यात त्याच्यावर कुणाला जर डाऊट असेल तर ते डाऊट घेणं उचित नाही आणि मला त्यांच्याशी चर्चा करायची होती की जर त्याच्यात जर काही डाऊट असेल तर त्याच्यावर मी आणखी काही माझा काय विचार करायचा ते विचार केला असता त्या विषयावर। निश्चितच हे होते डॉक्टर अशोक थोरात, बीडचे शल्यचिकित्सक। कॅमेरामन आप्पासाहेब सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।